मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रशिक्षण ह्याचा ढोबळमानाने या ठिकाणी विचार केलेला आहे। नेमकं प्रशिक्षण म्हणजे काय ही बाब आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासली आहे। आज आपण प्रशिक्षण याला किंवा प्रशिक्षणाचा अर्थ हा शास्त्रीय दृष्टिकोनातून काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। लोक प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वर्गाची निवड व नियुक्ती केल्यानंतर विविध अशा समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असतात। त्या प्रशिक्षणाची समस्या अत्यंत महत्त्वाची आहे। पूर्वीच्या काळी पोलीस राज्याची कल्पना रूढ होती, त्यामुळे राज्याचे कार्यक्षेत्र हे मर्यादित होते। पोलिसी राज्य संकल्पनेमध्ये राज्य हे केवळ महसूल जमा करणे, कायदा सुव्यवस्था राखणे यापुरतं मर्यादित स्वरूपाचं कार्य करीत होतं। परंतु आज तसं राहिलं नाही। या कल्याणकारी राज्याच्या कल्पना ज्या उदयास आलेल्या आहेत त्यानुसार आपण बघतो की राज्याचे किंवा शासनाचे कार्यक्षेत्र हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येते। आपण बघतो की परकीयाच्या आक्रमणाला तोंड देणे, अंतर्गत शांतता सुव्यवस्था राखणे इत्यादी कार्यच राज्याला पूर्वी करावी लागत होती। तर आज व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक बाबीशी आपण बघतो की लोकप्रशासनाचा किंवा शासनाचा संबंध जनतेशी येत असतो। जन्म मृत्यूची नोंद, शिक्षण, स्वास्थ्य, जीवनावश्यक वस्तूचे वितरण, त्याचबरोबर परकीय उद्योग, कृषी उत्पादन, विविध योजना, अनुसंधान इत्यादी विविध कार्य अशा नानाविध स्वरूपाची नानाविध क्षेत्रातील कार्य शासनाला करावी लागत असतात। त्यामुळे प्रशासन पूर्वीसारखे साधे सरळ राहिले नसून त्यात मोठ्या प्रमाणात जटिलता ही आलेली आपल्याला इथे दिसून येते। कारण कार्य वाढली आणि ह्या वाढलेल्या कार्यासोबत जे राज्याचे कार्य आणि त्या कार्याच्या अनुषंगाने जनतेच्या असणाऱ्या अपेक्षा याला कुठेतरी समसमान न्याय देण्याच्या ह्या प्रयत्नामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर राज्याचं कार्य हे गुंतागुंतीचं त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येते। अलीकडे प्रशासकीय कार्य पूर्वीसारखे स्थिर नसून त्यात गतिमानता आलेली आहे। सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता संपादन केलेले उमेदवार या सर्व बाबींना समर्थपणे तोंड देऊ शकतात आणि त्यासाठी विशेष ज्ञान व कौशल्य संपादन केलेल्या उमेदवारांची आवश्यकता ही कायम प्रशासनामध्ये भागत असते। कारण कार्य हे काही आता सोपे राहिलेलं नाही, ते जटिल, ते गुंतागुंतीचं असं झालेलं आहे। मग अशा जटिल आणि गुंतागुंतीचे ही कार्य जर पार पाडायचं असेल तर त्यासाठी काय विशेष ज्ञान आणि कौशल्य असणाऱ्या उमेदवारांची कायम आवश्यकता भासत असते। या दृष्टिकोनातून
प्रशिक्षणाला कार्यक्षमतेचे मूल तत्व असे म्हणतात. असे विशेष ज्ञान असणारे, कौशल्य असणारे उमेदवार हे या ठिकाणी जर उपलब्ध करायचे असतील, या दृष्टिकोनातून या प्रशिक्षणालाच कार्यक्षमतेचे मूल तत्व असे संबोधण्यात येते. प्रशिक्षणाचे महत्त्व विशद करीत असताना डिमॉक म्हणतात की अलीकडे कर्मचारी प्रशासनातील प्रशिक्षणाविषयक कार्य इतके महत्त्वपूर्ण व मनोरंजक झाले की ते सरकारचा एक प्रमुख उद्योग बनलेले आहे. शासनाच्या महत्त्वाच्या कार्यामधलं एक कार्य म्हणजे कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे हे होय. कोणत्याही कर्मचारी विषयी ध्येयधोरणात अधिकारी वर्गाच्या विकासाला व प्रशिक्षणाला फार महत्त्वाचं स्थान आहे. व्यवस्थापनाची मानवी बाजू व वेतन या समवेत प्रशिक्षण प्रशासकीय गुणवत्तेत व निष्पत्तीत अत्यंत महत्त्वाची भूमिका ही बजावत असते. प्रशासनामधील जी काही अपेक्षित गुणवत्ता आहे आणि कार्यातनं होणारी निष्पत्ती आहे, या सर्व बाबीमध्ये आपण बघतो की प्रशिक्षण ही अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बजावत असलेलं आपल्याला दिसून येईल. काही शास्त्रज्ञांच्या मते गुणवत्ता पद्धतीचा अवलंब केल्यामुळे योग्य व प्रशिक्षित नोकर वर्गाची आपोआपच उपलब्धता होते. कारण या गुणवत्ता पद्धतीमध्ये स्पर्धात्मकता फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि या स्पर्धात्मकतेची तयारी करीत असताना उमेदवार विविध विषयांचा, विविध बाबींचा सखोल असा अभ्यास करीत असतात आणि त्यामुळे हे जे उमेदवार आहेत हे निवड होण्यापूर्वीच आवश्यक असं सर्व प्रकारचं ज्ञान त्यांच्याकडे असते. म्हणून या गुणवत्ता पद्धतीमुळं आधीच तयार लोक आपल्याला मिळतात असं म्हणणं आहे. काहींच्या मते सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची व्यवस्था करणे म्हणजे नोकर निवडीच्या कमकुवत व त्रोटकपणाचा पुरावा देणे. परंतु स्टाल यांच्या मते वरील दोन्ही मते अत्यंत अदूरदर्शी आहेत. तर खालील बाबींकडे यामध्ये दुर्लक्ष करण्यात आले. तर यामधून कोणत्या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे? तर अधिकारी वर्गाची निवड विशिष्ट कार्यासाठी केली जात नसून कार्याच्या ढोबळ वर्गवारीसाठी केली जात असते. म्हणून त्यांना विशिष्ट संघटनेच्या कार्याची व परिस्थितीची संपूर्ण ओळख करून देणे आवश्यक ठरते. आधुनिक काळात सरकारी ध्येय धोरण व कार्यक्रम स्थिर राहत नसून त्यात कायदेमंडळ वारंवार हे आवश्यक ते बदल करीत असतात. अशा बदलांचे अधिकारी वर्गाला आकलन होण्यासाठी प्रशिक्षण ही महत्त्वाची बाब आहे. कायदेमंडळ काळानुसार, परिस्थितीनुसार, सामान्य जनतेच्या मागणीनुसार वेळोवेळी असे काही अपेक्षित असे बदल हे करीत असते आणि हे होणारे बदल याच्या अनुषंगाने प्रशासनाला कार्य करणे हे अपेक्षित असते आणि असे बदल हे समजावून घेण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देणं महत्त्वाचं ठरतं. वैद्यकीय, अभियांत्रिकी, लेखा
व स्टेनोग्राफी या व्यावसायिक क्षेत्रात सतत संशोधन सुरू असल्यामुळे नवीन कल्पना तंत्र उदयाला येत आहे। अशा पद्धतीनं काही विशिष्ट व्यवसायात सरकारची मक्तेदारी असल्यामुळे त्याविषयीचे तंत्र व कौशल्य सामान्य शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवले जात नाही। संघटनेत कार्य करीत असलेल्या विविध नोकरात पारस्परिक सुसंगत समन्वय असणे आवश्यक असते। प्रत्यक्ष भरतीद्वारे जो नोकर पुरवठा प्रशासनाला केला जातो तो उपलब्ध असलेल्या कुशलतेच्या साठ्यातून केलेला काल्पनिक पाठपुरावा असतो। प्रशिक्षण देणे संघटनेच्या दृष्टीने हिताचे आहे असं काही विचारवंत मानत नाही, परंतु हे मत चुकीचे आहे, कारण प्रशिक्षणाद्वारे जर संघटनेला फायदा झाला नसता तर खाजगी क्षेत्रात त्याचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला नसता। खाजगी संस्थेमध्ये देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या आधारावर ही बाब या ठिकाणी मानण्यात येते की प्रशिक्षण महत्त्वाचं आहे। आजकाल प्रशिक्षण हे सार्वजनिक क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्रात अधिक मोठ्या प्रमाणात देण्यात येत असलेलं आपल्याला दिसून येतं। अशा पद्धतीनं हे एकूण या प्रशिक्षणाचा एक विचार या ठिकाणी अनेक विचारांवर विविध माध्यमातून करतात। या प्रशिक्षणाचा शास्त्रशुद्ध असा अर्थ व्याख्यांच्या आधारावर काय होतो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू। धन्यवाद।